साहिल मुकद्दर तडवी, राकेश बळीराम हातगडे आणि राजेश अनिल हातगडे हे तिघे रिकामटेकडे तरुण होते। पाचोरा तालुक्यातील शेवाळे या गावी राहणार हे तिघे तरुण 18 ते 21 या वयोगटातील होते। रस्त्याच्या कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल टावाळी करणे या तिघांचा उद्योग होता। चांगले शिक्षण घेऊन किमान सुसंस्कृत आणि उद्योग होण्याची या तिघांची मानसिक तयारी नव्हती। तिघे तरुण राहत असलेल्या शेवाळी या गावी जनाबाई महारू पाटील ही 85 वर्ष वयाची वयोवृद्ध महिला राहत होती। जनाबाईचे वय 85 असल्यामुळे ती तरुणांसाठी आजी होती। आजी जनाबाईचे पती महारू पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक होते। त्यांच्या निधनानंतर जनाबाईंना दरमहा निवृत्ती वेतन मिळत होते। त्या वेतनातून मिळणाऱ्या पैशांची बचत करून त्यांनी दागदागिने तयार करून घेतले होते। जनाबाई या एकट्याच मातीच्या घरात राहत होत्या। त्यांच्या मातीच्या घराशेजारीच त्यांचा मुलगा कृष्णा महारू पाटील हा दुमजली घरात परिवारासह राहतो। जनाबाईच्या देखभालीसह त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांचा मुलगा कृष्णा करत होता। जनाबाई राहत असलेल्या घराच्या ओट्यावर साहिल मुकद्दर तडवी, राकेश आणि राजेश हे तिघे तरुण नेहमी बसलेले असायचे। साहिल आणि राकेश हे दोघे 21 वर्षाचे तर राजेश हा 18 वर्षाचा होता। कामधंदा नसल्यामुळे तिघे रिकामीच होते। येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल टावळी करत तसेच वयोवृद्ध जनाबाईची ते टिंगल टावळी करत असत। तिघा रिकामटेकड्या तरुणांचे जेवढे वय होते त्यापेक्षा कितीतरी पटीने आणि तुलनेने जनाबाईचा आजवरचा जीवनाचा अनुभव होता। आजही समान जनाबाईची टिंगल टावळी करण्यात तिघांना सुख वाटत होते। त्यामुळे वयोवृद्ध जनाबाईंना त्यांचा राग येत होता। त्या रागातून प्रसंगानुरूप जनाबाई तिघांना शिवीगाळ करण्यात प्रवृत्त होत असत। तिघांना जनाबाईकडून शिवीगाळ झाली म्हणजे तिघे तरुण त्यांची अजूनच मजा घेत होते। एकंदरीत हा अतिशय चुकीचा प्रकार तिघा रिकामटेकड्या तरुणांकडून सुरू होता। एके दिवशी संतप्त जनाबाईने तिघांना अतिशय कडक शब्दात तंबी दिली। जनाबाईचा रुद्र अवतार बघून तिघे तरुण स्तब्ध झाले। मात्र चिडलेल्या तिघांनी जनाबाईच्या अंगावरील दागिन्यांची ओरबाडून चोरी करून त्यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला। मनाशी निश्चित केलेल्या कटानुसार तिघे जण संधीची वाट बघू लागले। जनाबाईच्या अंगावरील दागिन्यांची ओरबडून चोरी करून हत्या करण्याचा अघोरी विचार त्यांच्या मनात घर करून बसला होता। गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी जनाबाईचा मुलगा कृष्णा याच्या मित्राच्या मुलाचा पाचोरा येथे वाढदिवस होता। त्यामुळे कृष्णा त्या दिवशी रात्री पाचोरा येथे गेला होता। नेमकी हीच संधी तिघा टवळखोरांनी साधली। रात्रीचे 10-10:30 वाजण्याच्या सुमारास तिघांनी जनाबाईच्या घरात मागच्या दरवाजाने प्रवेश केला। धारदार विळीने त्यांनी वयोवृद्ध जनाबाईवर चपासप वार करण्यास सुरुवात केली। धारदार विळीने जनाबाईच्या कानाच्या पाळ्या कापून त्यातील सोन्याच्या बाळ्या निर्दयीपणे ओरबडून घेण्यात आल्या। तसेच 35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, कानातील बाळ्या, सोन्याचे मणी हिसकावून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात वयोवृद्ध जनाबाईने अखेरचा श्वास घेतला। जनाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। तेव्हा त्या तिघांनी त्यांचा मृतदेह त्या घरातील पलंगाखाली लोटून त्यावर पांघरून टाकले। त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मित्राच्या मुलाचा वाढदिवस आटोपून जनाबाईचा मुलगा कृष्णा हा शेवाळे गावी परत आला। आल्यानंतर तो आई जनाबाईची भेट घेण्यासाठी आला असता त्याला भयावह दृश्य नजरेस पडले। आई जनाबाई या पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। त्यांच्या अंगावर पांघरून टाकून मारेकरी पसार झाले होते। त्यांच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे आणि कानाच्या पाळ्या कापल्याचे भयानक दृश्य नजरेस पडल्यानंतर कृष्णा हा घाबरला। कृष्णाने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी त्या ठिकाणी धावत आले। या घटनेची लागलीच पिंपळगाव हरिहरशोर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। तपास कार्य चालू झाले। बातमीदाराच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला। हा गुन्हा स्थानिक तरुणांनी केला असल्याचा अंदाज बांधण्यात आला। हा गुन्हा उघडकीस आल्यापासून व दाखल झाल्यानंतर गावातील 3 तरुण राकेश, राजेश आणि साहिल हे तिघेही स्थानिक तरुण टवाळखोर तरुण गावात दिसत नव्हते। त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा संशय अजूनच बळावला होता। बातमीदाराच्या मदतीने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरिहरशोर पोलिसांच्या मदतीने शोधून काढण्यात आले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। मयत जनाबाई महारू पाटील राहत असलेल्या घराच्या ओट्यावर तिघे तरुण टिंगल टावळ्या करत बसायचे। त्यांचा जनाबाईचा राग येत असे त्यामुळे त्यांनी तिघांना करड्या आवाजात चांगलेच खडसावले होते। त्याच तिघा तरुणांना राग आला होता। त्या रागाच्या भरात त्यांनी रात्रीच्या वेळी एकट्या राहणाऱ्या जनाबाईचा घरात मागच्या दाराने जाऊन धारदार विळीने त्यांच्या कानाच्या पाळ्या कापून कानातले दागिने ओरबाडून विळीने त्यांच्या अंगावर प्राणघातक हल्ला केल्याचे त्यांनी पोलीस पथकाजवळ कबूल केले। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।